तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या बनवतो. त्यासाठी आता हे लागणारा सामान आहे. तुरीचे दाणे काढून घेतले, याची कचोरी बनवतो. त्यासाठी लागणारं हे सामान: मिरच्या, ओवा, जिरं, हळद, सांबार, मीठ आणि थोडेसे धने, लसण आणि थोडीशी अद्रक आणि हे मैदा. हे दाणे हे भुजून घेतो. हे चांगले आता हे मस्त भुजून घेतले. आता लई भुजा नाही लागत, जातात मग. आता चांगले झाले, आता काढून घेतो. आता मिरच्या भुजून घेतो. कोणी कोणी कच्च्या वाटते, आम्ही कच्च्या नाही वाटत, आम्ही भुजतो. काढून घेतो. आता भुजणं झाले. आता पीठ एक चुरून घेतो. गावून घेतो मैदा. याचा तेल टाकतो. याचा मिक्स करून घेतो. आता हे तेल टाकलं, हे आता चुरून घेतलं, एक जीव केला मस्त. आता थोडं थोडं पाणी टाकून हे चुरून घेतो. आता झालं चूर्ण. आता चटणी वाटून घेतो. हे धणं घेतो पहिले वाटून. आता चटणी वाटून घेतली. आता दाणे वाटतो. आता वाटून घेतलं हे. आता तेल टाकतो. थोडीशी मोहरी टाकतो. जिरं, कढीपत्ता, कांदा, हे हळद, चटणी टाकतो. हे आता हे वाटेल दाणे घेतले. आता तुरीचे दाणे
आता याची चटणी बनवतो. चटणी आता झाली, उतरून घेतो. थोडासा सांबार टाकतो. आता कढई गरम झाली, तेल टाकतो. आता पुऱ्या लाटतो. हे झाली, आता हे काढून घेतो. झाले आता काढणं. आज मी तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या बनवल्या, या खायले. मस्त झाल्या. मी बनवल्या अशा तुम्ही बी बनवून पहा आणि खाऊन पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशा झाल्या. तर सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा. लय चांगल्या झाल्या.